ही वनस्पती म्हणजे तरवटाची भाजी. आपल्याकडे सुरुवातीला पाऊस पडल्याच्या नंतर उगवायला सुरुवात होते. 2-2 पानावर ही भाजी आली की हिला उपटून व्यवस्थित घरी आणायचे, धुवून घ्यायची आणि मेथीची भाजी जशा पद्धतीनं आपण करतो तशा पद्धतीनं ही भाजी करायची असते. ही भाजी आरोग्यासाठी खूप चांगली असते. यामुळे पोटातील आजार बरेच दूर होण्यास मदत होते. मेथीची भाजी मात्र उकळून घ्यायची नसते, परंतु या भाजीला निसल्याच्या नंतर पानं कोवळे पानं निसून बाजूला काढल्याच्या नंतर तिला 2 ते 4 मिनटं उकळून घ्यावे लागते आणि उकळून घेतल्याच्या नंतर ते पाणी फेकून द्यायचे आणि भाजीला पिळून थोडं हडकल्याच्या नंतर ती तेल मिठात तव्यामध्ये किंवा पातेल्यामध्ये तुम्ही करून घेऊ शकतात. सेम मेथीच्या भाजीसारखी असते आणि खायला खूप चांगली भाजी आहे. रानभाजी आहे, आरोग्यासाठी खूप चांगली असते, केली पाहिजे. परत मिळत नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही मिळते. पुन्हा मोठी झाल्याच्या नंतर त्याला चव लागत नाही, तिचा उग्र वास येतो. तर सर्वांनी या भाजीचा आनंद घ्यायला पाहिजे. आम्ही पण घेत आहोत, तुम्ही पण घ्या. दंडवत प्रणाम. तरवटाची भाजी.